माण तालुक्यामध्ये बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून पशुपालकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याची चर्चा माणमध्ये रंगलेली आहे। बोगस असलेल्या दुकानदारांवरती आणि डॉक्टरांवरती प्रशासनाने कारवाई करून पशुपालकांची आणि शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून होतीये। जनावरांवरती उपचार करण्याकडे वेटरनरी काउन्सिलचं मान्यता प्रमाणपत्र लागतं। बोगस वैद्यकीय डॉक्टरांचा बिल्ला घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन आर्थिकदृष्ट्या मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ खेळत लूट करताना दिसून येते। ते जे डॉक्टर येतात ते अल्पशिक्षित किंवा बोगस डॉक्टर असल्यामुळे समजा एखाद्या गायीला गुचिर ताप झाला असेल त्याचं त्यांना निदान होत नाही, ही गडी येतो त्यांनी तापाची इंजेक्शन देत बसतात, तोपर्यंत आमच्या खिशातून 5 ते 7 हजार रुपये जातात। एखाद्या गायीला सिमेंट द्यायचं असेल तर त्याचा माझाचा कालावधी किती आहे काय आहे ते अल्पशिक्षित डॉक्टरांमुळे मार्गदर्शन होत नाही आणि आमचे 6-6, 7-7 सिमेंट एका गायीला द्यावे लागतात। मग काय जरी 200 रुपये घेतात, काय जण 300 रुपये घेतात, तर 6 सिमेंट दिले किंवा 5 सिमेंट दिले तर 200 रुपये प्रमाणे 1000 रुपये होतात, 300 रुपये प्रमाणे 5 सिमेंटचे 1500 रुपये जातात आणि ते सुद्धा आमच्या उत्पादन खर्चामधूनच पैसा जाणार असतो। आणि सगळ्यात महत्वाचं या सरकारला आमची विनंती आहे किंवा जो पशुधन विभाग असेल त्यांना की यांचं दरपत्रक कुठेतरी ठरवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।